आजकाल अध्यात्माकडे जायचं म्हटल्यानंतर प्रत्येकच जणाला एकतरी ग्रंथ वाचण्याची आवड असते. आता ज्या कोणाला दासबोध वाचण्याची आवड आहे किंवा दासबोध वाचायचा विचार करत असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अगदी छोटा आहे पण महत्त्वाचा आहे. 6 फेब्रुवारी तथा माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती समर्थ रामदास यांनी केली. तो दिवस दासबोध जयंती म्हणून साजरा केला जातो. या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्यांचे विवरण केलेले आहे. आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठीच अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात. ते अमुक एक दिवशीच सुरू करावे असा नियम नाही. मात्र जेव्हा जेव्हा वाचन कराल तेव्हा त्यातील प्रत्येक शब्दाचे चिंतन करायला हवे. तरच त्या ग्रंथ वाचनाचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकेल. आता जाणून घेऊ की दासबोधात नेमकं दडलंय तरी काय. दासबोधाची माहिती. समर्थ संप्रदायाचे संस्थापक समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम आणि शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान दिले आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र रामदासांनी यात दिलेला आहे. मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात याचे ब्रह्मज्ञानही रामदासांनी सकल जनांना दिलेले आहे. दासबोधाची रचना. दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात 10 समास आहेत. यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्मांच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. समर्थांनी 2 वेळा दासबोधाची निर्मिती केली असे म्हटले जाते. पहिला दासबोध ग्रंथ 21 समासाचा होता आणि नंतरचा दासबोध 200 समासी असल्याचे सांगितले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रीकरण करून त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोधात सर्व आध्यात्मिक ग्रंथाचे सार आहे असेही म्हटले जाते. दासबोधाची वैशिष्ट्ये. गुरुशिष्य संवाद असे दासबोध ग्रंथाचे स्वरूप असून पारंपरिक पद्धतीने केले जाणारे गणेशवंदन, सरस्वती वंदन, गुरुवंदन दासबोधात आढळत नाही. हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभीच येतात. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केल्याची प्रचिती प्रत्येक समासात येते. मूर्खाची लक्षणे. नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोध करण्यात आलेला आहे. दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन ही रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केलेले आहे. दासबोधातील दशकांची नावे. स्तवनाचा दशक, मूर्ख लक्षणांचा दशक, स्वगुण परीक्षा, नवविधा भक्ती, मंत्राचा दशक, देवशोधन, 14 ब्रह्मांचा दशक, मायोद्भव नाम, ज्ञान दशक, गुणरूप दशक, जगज्योतीनाम दशक, भीम दशक, विवेक वैराग्य दशक, नामरूप दशक, अखंड ध्यान नाम दशक, आत्मदशक, सप्ततीन्वयाचा दशक, प्रकृती पुरुष दशक, बहुजिनशी दशक, शिकवण दशक आणि पूर्ण दशक. या दशकांच्या केवळ नावावरून समर्थ रामदास स्वामींनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे याची प्रचिती येते. आजच्या काळातही समर्थ रामदासांची शिकवण किती तंतोतंत लागू पडते याचाही प्रत्यय येतो. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल. रामकृष्ण.